आता बातमी आहे क्रिकेट विश्वामधून। भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची महाअंतिम फेरी रंगणार आहे। दुबईमध्ये हा सामना दुपारी 2:30 वाजता सुरू होणार। टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सगळ्या सामन्यांमध्ये विजय मिळवत आजच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे। तर न्यूझीलंडच्या टीमला लीग मॅचमध्येच भारताकडून पराभव पत्करावा लागलाय। सन 2000 मध्ये या दोन्ही देशांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना पार पडला होता। त्यावेळी किवींनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं। आता भारत 25 वर्षांनी हिशोब चुकता करणार का, याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। टीम इंडियाची ताकद मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने फक्त 2 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या। मोहम्मद शमीने 4 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत। तर भारतीय संघ 5व्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये उतरणार आहे। गेल्या 6 वर्षात 2 वेळा भारत आणि न्यूझीलंडमध्ये आयसीसी वन डे वर्ल्ड कप सेमीफायनलचा सामना झालाय। दुबईत होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना करणं न्यूझीलंडसाठी आव्हान असेल। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा काढणाऱ्या पहिल्या 10 फलंदाजांमध्ये भारताच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे। टूर्नामेंटमध्ये विराट भारताचा सर्वाधिक चांगली कामगिरी करणारा फलंदाज आहे। तर 4 अव्वल स्पिनर्समुळे भारतीय संघ आणखी मजबूत आहे। अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी 4 सामन्यामध्ये 5-5 विकेट घेतले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।